त्याला भक्ती आवश्यक आहे आणि ती भक्ती त्या ठिकाणी आपण निस्वार्थ प्रेम करून त्या ठिकाणी भगवंतावर करा आणि त्या ठिकाणी निश्चित भगवंत आपल्याला त्या ठिकाणी भक्तीच्या मार्गापर्यंत घेऊन जाण्याशिवाय राहणार नाही. याचा एक छोटासा दृष्टांत तुम्हाला देतो की जेव्हा महाभारताचं युद्ध व्हायचं ठरलं त्याचं कारण अनेक आहे. त्या कारणापैकी एक कारण आहे ते म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण. बरोबर, अनेक कारण आहे त्याच्यापैकी द्रौपदीचे वस्त्रहरण हे एक मुख्य कारण त्या महाभारत घडण्याचं आहे. कारण महाभारतामध्ये जेव्हा जेव्हा शांतता व्हायची तेव्हा तेव्हा द्रौपदी आपल्या पाचही पतींना त्या ठिकाणी आठवण करून द्यायची की माझा त्यांनी अपमान केलाय आणि माझा अपमान केलाय, माझे केस मोकळे आहे. जोपर्यंत त्या दुर्योधनाचा वध होत नाही किंवा जोपर्यंत त्या दुर्योधनाच्या रक्तानं माझे केस रंगवत नाही तोपर्यंत मी केस बांधणार नाही. याच्यातलं हे सगळ्यात मोठं. पण तुम्ही पहा द्रौपदीची भक्ती एवढी पराकोटीची होती आणि त्या महाभारतामध्ये तर अनेक संदेश आहे. कारण महाभारत घडलंच त्याच्यासाठी की त्याच्यातून भगवंताला चांगल्या चांगल्यांना एक संदेश द्यायचा होता. कारण भगवंत होते, ते काहीही करू शकत होते, युद्धही तिथं संपवू शकत होते किंवा सगळ्या गोष्टी त्यांना जशा करायच्या तशा ते करू शकत होते. परंतु भगवंताची ती माया होती आणि भगवंताला दाखवायचं होतं 100 कौरव होते, 100 जरी असले तरी ते त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणतो अधर्मी ते अधर्मी होते. मग ते अधर्माच्या बाजूनं आताच लोक जास्त आहे का महाराज? कीर्तन प्रवचन म्हणलं की लोक कमी. गौतमी पाटील म्हणलं जागाच नाही. मग त्याचे म्हणजे अधर्माला लोक तेव्हाही जास्त होते आताही जास्त आहे. त्याचं कारण आहे, कारण ज्याला सत्सद विवेक बुद्धी म्हणल्या जाते ती सत्सद विवेक बुद्धी जी आहे तर ती फक्त परमार्थातूनच मिळत असते. आणि ते सत्सद विवेक बुद्धी देणारे लोक आता हसवतायत, नुसतं हसवतायत, मनोरंजन करतायत. आणि म्हणून ही जी कीर्तनाची गादी आहे ही एवढी तरी शाबूत राहिली पाहिजे की जी आपल्याला भगवंताचं भजन आणि भगवंताचा रस्ता दाखवण्यासाठी एवढं साधन तुम्ही लोकांवर अवलंबून येते. पण आपल्या श्रोते मंडळींनीच काय केलं, आयोजकांना काय, जे लोक महाराज जास्त जमवू शकतात किंवा जे जास्त हसवू शकतात त्यांना मग ते आणतात. परंतु आपलीच अशी मानसिकता या ठिकाणी तयार झाली पाहिजे की आपल्याला आपल्या 2 तासात आपल्या आयुष्याचं हसव करून घेतल्यापेक्षा आपल्याला 2 तासात पूर्ण आयुष्याचं हसू करून घेतल्यापेक्षा आपल्याला या 2 तासामध्ये भगवंताकडे जाणारा एखादा जरी शब्द त्या ठिकाणी आपल्या आचरणात आला तर तो त्या ठिकाणी निश्चित आपल्याला ह्या जन्मात नाही, कारण भक्ती ही अशी आहे तुम्ही ह्या जन्मात केली आणि ती जर अपूर्ण राहिली तर ती पुढच्याही जन्मात कामा येते आणि तिथून पुढेही आपल्याला त्याची सुरुवात करता येते. परंतु ती कुठेतरी सुरुवात होणं महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवंताची भक्ती होणं गरजेचं आहे. जेव्हा महाभारतातला प्रसंग तुम्हाला मी सांगत होतो की आपण जर भगवंतावर एक निष्ठा असलो, आपली भगवंतावर जर परिपूर्ण निष्ठा असली तर भगवंत आपल्याला प्रत्येक संकटातून त्या ठिकाणी तो आपल्याला मुक्त करतो. जसं की द्रौपदीला जोपर्यंत असा विश्वास होता की जेव्हा तिला आता दूध खेळणं हे चांगलं नाहीये हे आजही सांगितलं जातं, याचा अर्थ त्याही वेळेस सांगितला जातच असेल. परंतु कोणीही असला आणि तो जर असा द्वित असेल, ज्याला आपण काय म्हणतो सट्टा असेल, पत्ता असेल, तो जर कोणी खेळत असेल आणि तो जर धर्मासारखा जरी असला, धर्मराजासारखा, तर त्यालाही संकट, त्यालाही कष्ट, त्याच्यावरही दुःखाची वेळ आल्याशिवाय राहत नाही. हे महाभारत आपल्याला शिकवतं. ते धर्मराजा ज्यांचं नाव धर्मराज की ज्यांनी आयुष्यभर धर्माचं पालन केलं, कधीही त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक चुकीचा एक सुद्धा अधर्म केला नाही,
तो धर्मराजा जेव्हा दूध खेळतो आणि त्या दुधामध्ये आपण पाहतोय की काही लोक सगळा संसारपणाला लावून देतात आणि तो संसारपणाला लावत लावत आता बायको ही दुधावर लावण्याची गोष्ट नाहीये, परंतु त्याही वेळेस घडलं आणि त्याही वेळेस कपटानं का होईना, कारण ते आता समोरचे जे होते ते कपटी होते, शकुनी त्यांच्याजवळ जे भाषे होते ते कपटी होते, त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांच्याकडे मिळत होतं. तुम्ही ते काळं पिवळं पाहिलं असेल पुढे बस स्टँडवर, महाराज ते काळं पिवळं कपटी बरं का. आम्ही असंच एकदा चाललो होतो बस स्टँडवर, आमच्या सोबत एक जोडदार होता, त्याच्याजवळ होते 100-200 खिशात. त्याला म्हणलं त्याच्या नांदी लागू नको, पण ते काय होतं 10 रुपयाला महाराज किती होते 100 रुपये, 100 रुपयाला 1000 रुपये. अरे हे म्हणे आपल्या 200ची 500 का 1000 2000 करून घेऊन या. म्हटलं नका नांदी लागू. आणि मग ते कपटीच असत्या तिथे जे असते का ते 4-5 त्यांच्यातलेच असत्या. हे आम्हाला कधी कळलं, आमच्या जवळचे सगळे संपले तेव्हा कळलं. मग ते भाड्यापुरते राहू द्या, ते भाड्यापुरते ठेवायला तयार नव्हते, ती सगळे आम्हाला अशी गोळा झाली. आम्ही एकदा बाबाजीकडनं आम्हाला सुट्टी झाली, सगळे फकीरराव योगेश आम्ही सगळेजण आळंद फाट्यावर गेलो. धनगे साहेब आळंद फाट्यावरती चालू होतो. आम्हाला बाबाजी घरी जायचं असलं की 10-10 रुपयाच्या नोटा, 1000 रुपयाचं बंडल घरी जायचं, बा काही कपडे घ्या किंवा घरी आई वडिलाला काहीतरी साडी घेऊन जा, असं 6 महिन्यातून वर्षातून आम्ही घरी जायचो. तेव्हा ते द्यायचे आणि ते देत असताना मग पण सांगितलेलं असायचं त्या पैशाचं काय करायचं. पण मग आमचे फकीरराव बोलत झाला लोक ते म्हणे डबल करून घेऊ. आमच्याजवळ भाड्याला बी पैसे ठेवायला तयार नव्हती लोक. पण ना जेव्हा ते सगळे लोक तसं ते कपटी असतं आणि त्या कपटामधून आपल्याला ते द्यूत हे आपल्याला नाशाकडे घेऊन जातं. हे का कोणामध्ये सांगितलं, महाभारतात हे आपल्याला उदाहरण दिलं. आणि जोपर्यंत द्रौपदीचे वस्त्रहरणाची आज्ञा झाली, तो दुःशासन तिचा वस्त्र ओढायला लागला, तेव्हा तिचा एक दृढ विश्वास होता की माझे 5 इंद्रासमान 5 पती, की एकानं जरी त्याच्या शक्तीचा प्रयोग केला, शक्तीचा उपयोग केला, तर ही सगळी सभा त्या ठिकाणी तो संपवू शकतो, एवढे ते बलशाली माझे पती आहे. जेव्हा पतीकडे पाहिलं द्रौपदीनं तर ते हारले होते आणि त्या हारल्यामुळं ते खाली माना करून बसले. तिनं पाहिलं की आपल्या पती आपलं रक्षण करू शकत नाही. तिनं पाहिलं की इथं सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ भीष्म पितामह आहे. कारण भीष्म पितामह तरी म्हणतील, कारण भीष्म हे एका क्षणात सगळा नाश करण्याची शक्ती ताकद ठेवणारे भीष्म पितामह होते. अजेय होते, ज्यांच्याकडे इच्छा मरणाची शक्ती होती. जेव्हा मरण पाहिजे किंवा नाही पाहिजे, जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत मरणार नाही, असे सगळ्यात श्रेष्ठ भीष्माचार्य. त्यांच्याकडे पाहिलं, तेही दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळं तिथं बोलले नाही. आणि मग कृपाचार्य